नमस्कार. श्री ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठणाच्या आजच्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण दुसरा आणि तिसरा श्लोक म्हणायला शिकणार आहोत. तत्पूर्वी ध्यानाचा श्लोक म्हणू आणि सुरुवात करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. दुसरा श्लोक असा आहे. उद्यद्भानुसहस्राभा चतुर्बाहु समन्विता रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्ज्वला. उद्यत भानु सहस्राभा म्हणजे 1000 उगवत्या सूर्यांच्या तेजामुळे जी स्वतः उजळली आहे आणि जिला 4 हात आहेत. आणखीन ती कशी आहे तर हातामध्ये प्रेमाचा दोर तिने धरून ठेवलाय. राग स्वरूप पाषाढ्या. आणखीन कशी आहे तर क्रोधाकारांकुशोज्ज्वला. क्रोधाचे जे अंकुश आहेत ते तिने धारण केलेत आणि चमकतेत. म्हणजे काय तर थोडक्यात प्रेमाच्या दोरानंच ही सगळ्यांची बांधली गेली आहे, पण त्याच वेळी क्रोध मात्र तिने आपल्या काबूत ठेवलाय, अशी ती ललितांबा आहे. आता आपण या श्लोकाचे 4 पाद करून म्हणूया. उद्यद्भानु सहस्राभा उद्यद्भानु सहस्राभा उद्यद्भानु सहस्राभा उद्यद्भानु सहस्राभा उद्यद्भानु सहस्राभा चतुर्बाहु समन्विता चतुर्बाहु समन्विता चतुर्बाहु समन्विता चतुर्बाहु समन्विता चतुर्बाहु समन्विता. आता संपूर्ण पहिली ओळ म्हणूया. उद्यद्भानु सहस्राभा चतुर्बाहु समन्विता 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 उद्यद्भानु सहस्राभा चतुर्बाहु समन्विता. रागस्वरूप पाषाढ्या रागस्वरूप पाषाढ्या रागस्वरूप पाषाढ्या रागस्वरूप पाषाढ्या रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्ज्वला 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 क्रोधाकारांकुशोज्ज्वला. संपूर्ण दुसरी ओळ अशी असेल. रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्ज्वला रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्ज्वला रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्ज्वला रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्ज्वला रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्ज्वला. आता संपूर्ण दुसरा श्लोक एकदा म्हणू. उद्यद्भानु सहस्राभा चतुर्बाहु समन्विता रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्ज्वला. आता तिसरा श्लोक म्हणूया. मनोरूपेक्षुकोदंडा म्हणजे जिच्या हातामध्ये उसाचं दांडकं आहे. इक्षु म्हणजे ऊस. मनोरूपेक्षुकोदंडा 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 मनोरूपेक्षुकोदंडा. पंचतन्मात्र सायका. सायक म्हणजे बाण आणि कुठले बाण तर पंचतत्वांचे बाण असे तिने धरलेत. पंचतन्मात्र सायका पंचतन्मात्र सायका पंचतन्मात्र सायका पंचतन्मात्र सायका पंचतन्मात्र सायका
मनोरूपेक्षुकोदण्डा पञ्चतन्मात्रसायका मनोरूपेक्षुकोदण्डा पञ्चतन्मात्रसायका मनोरूपेक्षुकोदण्डा पञ्चतन्मात्रसायका मनोरूपेक्षुकोदण्डा पञ्चतन्मात्रसायका निजारुणप्रभापूर म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाला जी आपल्या लाल वर्णाने अरुण वर्णाने प्रभावित करते अशी निजारुणप्रभापूर 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 मज्जद्ब्रह्माण्डमण्डला 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 निजारुणप्रभापूर मज्जद्ब्रह्माण्डमण्डला निजारुणप्रभापूर मज्जद्ब्रह्माण्डमण्डला निजारुणप्रभापूर मज्जद्ब्रह्माण्डमण्डला निजारुणप्रभापूर मज्जद्ब्रह्माण्डमण्डला. आता संपूर्ण श्लोक असा होईल. मनोरूपेक्षुकोदण्डा पञ्चतन्मात्रसायका निजारुणप्रभापूर मज्जद्ब्रह्माण्डमण्डला. आज आपण दुसरा आणि तिसरा असे ललिता सहस्रनामाचे श्लोक म्हणायला शिकलो. उद्याच्या भागात आपण या पुढचे 2 श्लोक म्हणणार आहोत. तुम्हाला हा उपक्रम आवडतोय ना आणि तुमच्यापैकी सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलंय ना हे एकदा बघा आणि हा उपक्रम आणखीन कुणाला पाठवावा, कुणीतरी ओळखीच्यांनी यात सहभागी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना अजूनही पाठवायला हरकत नाही. अजूनही ते या समूहामध्ये येऊ शकतात आणि आधी झालेले जे व्हिडिओज आहेत ते त्यांना YouTube चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील. भेटूयात तर उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.